मंडळी, तुम्ही कधी उरलेल्या भातामध्ये मूग घालून ही रेसिपी केली आहे का? कधी केली नसेल तर आजची ही पौष्टिक रेसिपी बघितल्यावर तुम्ही 100% करणारच. नेहमी आपल्याकडे एक्स्ट्रा शिळा भात उरलेला असतो, तर त्याचं काय करतो आपण, फोडणीचा भात किंवा अजून काहीतरी करतो. पण मंडळी, या पद्धतीने तुम्ही एकदा ही पौष्टिक रेसिपी नक्की बनवून बघा. चवीला खूपच भारी लागते. यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यानंतर 1 वाटी मोड आलेले मूग घेतलेत. हे मूग आहेत, हे मिक्सरच्या भांड्यात घालायचे. यानंतर मूठभर कोथिंबीर घेतली आहे. 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, तोडून घालायची. 2 लसणाच्या पाकळ्या मोठ्या होत्या म्हणून 2 घेतल्या. 1 इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे. यानंतर घालूया 1 चमचा जिरं आणि अजिबात पाण्याचा वापर न करता असंच आपल्याला हे जाडसर 2-3 वेळा पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे. तर मी हे पहा 2-3 वेळा असं पल्स मोडवर फिरवून घेतलं आहे. मस्त असं हे जाडसर वाटून घेतलेलं आहे. पाण्याचा अजिबात यामध्ये वापर केलेला नाही. असं जाडसरच वाटून घ्यायचं. इथे मी रात्रीचा शिळा भात घेतला आहे. तुम्ही ही रेसिपी जर संपूर्ण पाहिली ना तर तुम्हाला कळेलच की आपण या शिळ्या भातापासून किती चविष्ट असा खमंग पदार्थ बनवलेला आहे. यामध्येच हे मुगाचं वाटण केलेलं होतं ते सगळं घालायचं आहे. यानंतर यामध्ये घालूया 1 असा उभा चिरलेला पातळ कांदा आणि कांदा उभा चिरून मी त्याच्या पाकळ्या मोकळ्या केल्या, जशा आपण भजीसाठी करतो ना त्या पद्धतीने चिरून घेतला आहे. यानंतर थोडासा किसून घेतलेला इथे गाजर घातला आहे. आता इथे 7-8 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घातलेली आहे. यामुळे चव खूप छान येते. नक्की याचा वापर करा. यानंतर याला छान असा कुरकुरीतपणा येण्यासाठी, खुसखुशीतपणा येण्यासाठी 1 चमचा रवा आणि बाइंडिंग येण्यासाठी 1 चमचा इथे मी बेसन वापरलेला आहे. रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता. यानंतर इथे मी 1 चमचा ओवा घेतला आहे. ओवा हातावर असा चोळून घालायचा, त्यामुळे फ्लेवर चांगला येतो. ओवामुळे पचनाचा त्रास होत नाही, अपचन होत नाही, पोटाचे आजार होत नाही. यासाठी ओव्याचा वापर नक्की करा. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घालायची आहे. 1 चमचा धणे आणि जिरे पावडर मिक्स घातली आहे. अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. आपण मिरची एकच वापरली आहे, त्यामुळे इथे मसालेसुद्धा मी थोडे कमीच वापरलेले आहे. मुलांना देणार असाल हा पदार्थ तर कमी वापरा. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त 2-3 चमचे पाणी घातलं आहे आणि ते पाणी यामध्ये घातलं आहे, कारण आपण त्यामध्ये वाटण केलं होतं ना, म्हणून त्यामध्येच मी पाणी घातलेलं आहे. पाण्याचा वापर जास्त करायचा नाही, कारण भातामध्ये थोडंसं पाणी असतंच, त्यामुळे पाणी कमीच घालायचं. सगळं साहित्य हे बघा या पद्धतीने चांगलं मिसळून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा चांगलं मिक्स केलं आहे. आता याचे 2 भाग करायचे आहेत. हे बघा या पद्धतीने मस्त असं मिक्स झालेलं आहे. आता हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. 1 चमचा तूप लावायचं आहे, घालायचं आहे आणि असं हे पसरवून घ्यायचं आहे. आपण मस्त भातापासून, शिळ्या भातापासून पौष्टिक थालीपीठ बनवतो आहे. तुम्ही याला धिरडे म्हणू शकता, थालीपीठ म्हणू शकता. तुम्ही काय म्हणणार, याला काय वेगळं नाव देणार हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण थालीपीठाच्या मिश्रणाचे 2 भाग केले होते, त्यातला 1 भाग घ्यायचा आहे आणि असा हा या तव्यावर थापून घ्यायचा आहे. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. आता हे थापताना ना एकदम पातळ लेअरमध्ये थापायचं आहे, जास्त जाडा लेअर ठेवायचा नाही. हाताला जर चिटकत असेल तर थोडा हलका पाण्याचा हात लावायचा, पण हे मस्त असं थापलं जातं आहे. हे बघा या पद्धतीने असं पातळ लेअरमध्ये मी थापून घेतलं आहे. जास्त जाडा लेअर ठेवला तर तेवढंच ते भाजायला सुद्धा वेळ लागतं. एकदम स्लो फ्लेमवर 2-3 मिनटं आपल्याला एका बाजूनी शेकून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता वरून मस्त असं हे कोरडं झालेलं आहे. यानंतर याला उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगलं हे शेकून घेऊया. आता वरून सुद्धा असं थोडंसं तूप लावायचं आहे. तुपामुळे चांगला फ्लेवर येतो. मुलांना सुद्धा हा पदार्थ आवडेलच. नेहमीचा नाश्ता करून जर कंटाळा आला असेल, काही वेगळं द्यायचं असेल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की शिळ्या भाताचं करायचं काय, प्रत्येक वेळेला कधी हा भात असा उरतो, तर फोडणीचा भात न करता या पद्धतीने तुम्ही असं हे पौष्टिक थालीपीठ बनवू शकता. दुसऱ्या बाजूने सुद्धा मी याला उलटून घेतलं आहे. पाहू शकता किती सुरेख असा रंग आलेला आहे. यामध्ये बेसनचा वापरसुद्धा नक्की करा. बेसन घातल्यामुळे याला बाइंडिंग छान येते, हे फाटत नाही आणि रवा घातल्यामुळे मस्त असा हा पदार्थ खुसखुशीत बनतो. चवीला तर खूपच मस्त लागतो. तुम्ही कधी बनवला नसेल तर एकदा या पद्धतीने बनवून बघा.
थोडंसं अजून मी इथे तूप लावलेलं आहे. थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे कुठे कच्चं असेल तर ते चांगलं शेकलं जाईल. मस्त 3-4 मिनटात आपलं हे थालीपीठ म्हणू शकता तुम्ही किंवा धिरडं म्हणू शकता, बनवून तयार होतं. मस्त असा सुरेख रंग आला आहे. चांगलं स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूनी चांगलं भाजलं जातं आणि रंगसुद्धा चांगला येतो. पहा, मस्त असं हे आपलं खमंग खुसखुशीत थालीपीठ बनलं आहे. एखाद्या जाळीवर काढून घ्यायचं आहे, म्हणजे ते ओलसर होत नाही आणि एक्स्ट्राची वाफसुद्धा निघून जाते. आता दुसरं थालीपीठसुद्धा बनवून घेऊया. तूप लावायचं आहे आणि पसरवून घ्यायचं. खूप कमी तुपाचा वापर करून आपण हे थालीपीठ बनवलेलं आहे. आता सगळं उरलेलं थालीपीठचं जे बॅटर होतं ते मी या तव्यावर घातलेलं आहे. आता हे सुद्धा असं पातळ लेअरमध्ये पसरवून घ्यायचं आहे. एकदम पातळ लेअर करायचं आहे, म्हणजे ते कच्चं राहत नाही आणि भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. मी इथे कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे. तुम्ही बारीक चिरूनसुद्धा यामध्ये घालू शकता. शिवाय यामध्ये मुलांच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. कोबी, शिमला मिरची असे वेगवेगळे पदार्थ तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. छान असं पातळ लेअरमध्ये मी पसरवून घेतलं आहे. थोडंसं असं तूप घालायचं. यानंतर चांगलं एका बाजूने भाजून घ्यायचं आणि त्याला उलटून नंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे. स्लो फ्लेमवर भाजल्यावर मस्त असं खुसखुशीत बनतं. आता याला उलटून घेऊया. जर कच्चं राहिलं असेल तर त्याला अजिबात उलटण्याची घाई करू नका. चांगलं एका बाजूने भाजल्यानंतर त्याला उलटून घ्यायचं आहे. पहा, यालासुद्धा मस्त असा रंग आला आहे. चांगलं दुसऱ्या बाजूने असं दाबून घ्यायचं, प्रेस करून घ्यायचं, म्हणजे कच्चं असेल कुठे तर ते चांगलं भाजलं जाईल. दोन्ही बाजूनी छान असं मी भाजून घेतलं आहे. काढून घेऊया जाळीवर. मस्त आपल्या एवढ्या भातामध्ये 1 वाटी मोठा भात होता आणि मी मूग घातले होते थोडे. तेवढ्या मिश्रणामध्ये मस्त असे 2 मोठे खुसखुशीत थालीपीठ बनवले आहेत. काही वेगळं करायचं असेल मंडळी तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा की कसे झाले होते. आजची रेसिपी माझी खात्री आहे तुम्हाला आवडलीच असेल. आता इथे मी दह्यासोबत सर्व केलेलं आहे. तुम्ही चटणी देऊ शकता, हिरवी चटणी, मुलांना सॉस देऊ शकता. चटणी, दही, सॉस काहीही नसलं तरी असंच खायलासुद्धा हे खूप छान लागतं. चहासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता. आपण यामध्ये भाज्या घातल्या त्यामुळे दुसरं काहीही नसलं तरीसुद्धा चालेल. चवीला खूप छान झालं आहे मंडळी, करून बघा. आपण यामध्ये मूग घातल्यामुळे हे पौष्टिकसुद्धा आहे. ट्राय करा आणि कशी झाली आजची रेसिपी हे मला कमेंट करून नक्की सांगा. जराही आवडली असेल तर मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करा.